नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की ऊस पिकामध्ये तण व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये आपण दोन पद्धतीनं तण व्यवस्थापन करू शकतो. ते म्हणजे की आपण ज्यावेळेस लागवड करत असतो, कांडी लागवड करत असतो, त्यावेळेस पहिली पद्धत असते. त्यावेळेस एक पद्धत असते. त्यानंतर ज्यावेळेस ऊस आपला 1 ते 1.25 महिन्याचा ऊस होईल, त्यावेळेस दुसरी पद्धत असते शेतकरी मित्रांनो. तर ह्या दोन पद्धतीनं आपल्याला तण व्यवस्थापन करता येतं. आणि तिसरी पद्धत म्हणजे आपण लेबरच्या सहाय्यानं किंवा खुरप्याच्या सहाय्यानं तण व्यवस्थापन करू शकतो. तर अशा 2-3 पद्धतीत. तर त्यामधली एक पद्धत म्हणजे की खुरप्याच्या सहाय्यानं. तर खुरप्याच्या सहाय्यानं आपल्याला तण व्यवस्थापन जर करायचं म्हणलं लेबरच्या सहाय्यानं, तर आपल्याला भरपूर प्रमाणात जास्त प्रमाणात खर्च येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ती पद्धत जर थोडी जमीन असेल आणि जमीन आपल्या जमिनीमध्ये तण जर म्हणजे थोड्याफार प्रमाणात गवत होत असेल, तर ती पद्धत सगळ्यात चांगली. का की आपल्या पिकाला कोणतीही बाधा होत नाही किंवा शॉक बसत नाही. त्यानंतर दुसरी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपण ऊस लागवड करत असतो, त्यावेळेसची दुसरी चांगली पद्धत आहे की त्यावेळेस बिननाशक फवारलं तर बराचसं आपल्याला तण व्यवस्थापन करायला बरंचसं सोपं जातं किंवा तण व्यवस्थापन कंट्रोलमध्ये येतं. तण जे आहे ते आपलं कंट्रोलमध्ये राहतं. तर ती पद्धत सोपी आहे. आणि ती जर वापरली म्हणजे ती जर शेतकरी मित्रांनो, म्हणजे काही शेतकरी मित्रांना जर ते तण व्यवस्थापन नसेल केलं, तर शेतकरी मित्रांनो जरी ते तण व्यवस्थापन म्हणजे बिननाशक जरी फवारलं, तरी पण काय होतं शेतकरी मित्रांनो, की थोडंफार तण गवत म्हणजे तण उगवतच असतंय. त्यामुळं आपल्याला जी तिसरी टेप असते आपली, की एक 1 ते 1.25 महिन्याचा ज्यावेळेस ऊस होत असतो आपला, त्यावेळेस आपल्याला तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतंय. त्यामुळं आणि त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीनं तण व्यवस्थापन करायचं आहे. पक्षी एक काम करायचं शेतकरी मित्रांनो, की आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की तण कोणत्याच औषधानं संपूर्ण तण जळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण तण जळतं, परंतु टायमिंग महत्त्वाचा असतो. टायमिंगवर जर तुम्ही तण व्यवस्थापन केलं किंवा तणनाशकाची फवारणी केली, तर तुमच्या ऊस पिकामधलं तण संपूर्ण नष्ट होतं. परंतु तुम्ही टायमावर फवारणी केली पाहिजे. जास्त वेळ नाही झाला पाहिजे किंवा तण मोठं नाही झालं पाहिजे, तरच तुमचं तण व्यवस्थापन व्यवस्थित होतं. जर त्या रेंजच्या बाहेर जर गेलं, म्हणजे की कोणत्याही पिकातलं तणनाशक असतं ते म्हणजे की कवळं तण नष्ट करीत असतं. जास्त हार्ड तणनाशक म्हणजे जास्त मोठं तण हे नष्ट होत नसतं शेतकरी मित्रांनो. त्यामुळं एक काळजी घ्यायची की कवळं ज्यावेळेस तण असतं 4, 5, 6 पानापर्यंत ज्यावेळेस जात असतं, त्याच वेळेस आपल्याला तण व्यवस्थापन करायचं आहे किंवा तणनाशकाची फवारणी करायची, तरच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो आहे. तर आपल्याला तणनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, की सर्व शेतकऱ्याला माहिती आहे की मेट्रिब्युजन आणि 2,4-D हे तणनाशक सर्व शेतकऱ्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो. आणि तेच शेतकरी मित्रांनो आपल्याला म्हणजे तेच घटक घ्यायचे. तर शेतकरी मित्रांनो, मेट्रिब्युजनमध्ये आपल्याला सेनकॉर हेच तणनाशक घ्यायचं आहे. कारण काय आहे त्याचं, की आपल्या ऊस पिकाला जास्त शॉक बसत नाही शेतकरी मित्रांनो. आणि जर जास्त शॉक बसला, 1.25 महिन्याचं आपला ऊसाला जर म्हणजे 1.25 महिना 1.5 महिना जर झालेला असेल, तर त्या टायमाला जर आपल्या ऊस पिकाला जर शॉक बसला शेतकरी मित्रांनो, तर त्या टायमिंगमध्ये शेतकरी मित्रांनो आपला ऊस जे असतं तर ते फुटवे करण्याच्या अवस्थेमध्ये असते. आणि त्यावेळेस जर तुमच्या ऊस पिकाला जर शॉक बसला, तर तुमच्या उत्पन्नात 100% घट होणार आहे. आणि लवकरात लवकर काय ते ऊस जे आहे ते लवकरात लवकर फुटवे करणार नाही. त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला सेनकॉर हेच औषध घ्यायचं आहे. आता मेट्रिब्युजन घटक हे टमरमध्ये येतं. ते थोडं शेतकरी मित्रांनो कडक औषध आहे किंवा जास्त शॉक बसतो ऊस पिकामध्ये आणि आपलं गवत जे आहे तर थोडं जळतं.
परंतु ऊस पिकाला जास्त शॉक बसतो आहे. आणि दुसरे इतर तणनाशकं भरपूर आहेत मार्केटमध्ये, त्याने बी शॉक बसतो. परंतु शेणखोर या औषधानं शेतकरी मित्रांनो थोडाफार कमी शॉक बसतो. त्यामुळं पक्षी एक काळजी घ्या की शेणखोर ह्या औषधानं सुद्धा तणकट संपूर्ण नष्ट होतं. 2,4-D आणि शेणखोर ह्या औषधानं संपूर्ण तण नष्ट होतं. परंतु तण हे आपलं छोटं छोटं किंवा कवळं तण असलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर फवारणी करायची. जरी ऊस उगवत असला तरी फवारणी करून घ्यायची, काही अडचण येत नाही आहे. तण पक्षी बारीक असलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऊस उगवायला जरी सुरुवात झालेली असली, तण जर तुमच्या ऊस पिकामध्ये झालेलं असलं तरी तुम्ही फवारणी करू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तण व्यवस्थापन करू शकता. तर ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.